मित्रांनो, मी राजू सर मिशन नवोदय सैनिक स्कूल आणि स्कॉलरशिपमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये 2018 साली सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा जो पेपर झाला त्या पेपरमधील संपूर्ण गणित 50च्या 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला काय आहे बघा, दिलेल्या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी 8 अंकी संख्या करायची आहे। आपल्याला सर्वात मोठी 8 अंकी संख्या तयार करायची आहे म्हटल्यानंतर आपण काय करायचं की चारही पर्याय दिलेले असतात। चारही मध्ये बघायचं पहिला निकष काय, सर्वात मोठी 8 अंकी पाहिजे। मग ही किती अंक आहे, 2 4 6 8, हे 8 अंक आहेत, हे 8 अंक आहेत, हे 8 अंक आहेत, हे 8 अंक आहेत। म्हणजे पहिला निकष आपला त्यात बसला। दुसरा काय, सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे। मग सर्वात मोठी संख्या तयार करत असताना पहिला अंक कोणता घ्यायला पाहिजे रे, 8 घ्यायला पाहिजे। मग 8 घेतल्यानंतर पुन्हा दुसरा अंक त्याच्यापेक्षा थोडासा लहान 6 काय 7, म्हणजे दुसरा 7 घेतला, तिसरा 6, 6 नंतर कोणता घ्यायला पाहिजे 5, 5 नंतर कोणता घ्यायला पाहिजे 4 5, ओके। आणि पुन्हा 2 आणि 1, मग 0। आता किती अंकी संख्या तयार झाली बघा, 2 4 6 8, 8 अंकी संख्या तयार झाली। मग बघा 3 घरं सोडून 2 घरं सोडून 2 घरं सोडून आता हा पर्याय कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक। प्रश्न क्रमांक 2 काय आहे बघा, चढता क्रम लावा। याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 संख्या दिल्यात। आता चढता क्रम लावा म्हटल्यानंतर पहिली संख्या कोणती येणार रे, लहान येणार पहिली संख्या, त्यानंतर चढत चढत जाणार आहे। म्हणजे पहिल्या क्रमांकाची पायरी, दुसऱ्या क्रमांकाची पायरी, तिसऱ्या क्रमांकाची पायरी, अशा पद्धतीने सांगितले। मी तुम्हाला चढता क्रम लावत असताना पहिल्यांदा सांगितले स्वल्पविराम देत जावा। म्हणजे काय करा, घरं मोजत जावा, ही किती अंकी आहे, ही किती अंकी आहे, ही किती अंकी आहे, हा पहिला प्रश्न। दुसरी गोष्ट काय करायची की याच्यामध्ये स्वल्पविराम द्या बघा, 3 घरं सोडून 2 घरं सोडून, 3 घरं सोडून 2 घरं, 3 घरं 2 घरं, 3 घरं 2 घरं, 3 घरं 2 घरं। आता संख्यांचं काय करा, वाचन करा। 52,806, 52,086, 52,860, 52,800 आणि पुन्हा 52,260। आता चढता क्रम आपण लावायचा आहे सोनोने। मग सगळ्यात लहान संख्या कुठली येणार यातली, 52,000 किती येणार, 52,086 ही पहिली येणार संख्या। ती संख्या काय घ्या, खोडून घ्या। म्हणजे काय करणार, पुन्हा ते आपलं तिच्याकडे लक्ष जाणार नाही, तिच्यापेक्षा थोडीशी मोठी घ्यायची। कुठली येणार, 52,806, 800 म्हणजे ही आली। मग 52,800 कुठे आहे बघा, तर ही आली। मग पुन्हा कुठली येणार, 52,806 म्हणजे कुठली, ही आली। आता पुन्हा बघा 52,260 आणि 52,860 म्हणजे तिच्यापेक्षा थोडीशी ही लहान आहे, ही येणार मोठी आहे। मग कुठल्या, ही आहे 58 आहे, मग कुठली येणार आहे 52,860 ही खोडली। मग शेवटी कुठली राहिली रे, 58,260। म्हणजे आपण ह्या घरावरून सुद्धा काढू शकतोय 52 52 52 52 आणि इथं दिलंय त्यांनी 58। म्हणजे आपण 52 बघत गेलो आणि इथं कोणतं दिलं तर त्यांनी 58, म्हणजे फसण्याची काय असते शक्यता असते। म्हणून घरं काय करा, व्यवस्थित पडताळणी करून घेत जावं। म्हणजे हा काय आला याचा चढता क्रम। प्रश्न क्रमांक 3 काय आहे बघा, 9,25,564 मधून कोणती संख्या वजा केली असता येणारे उत्तर 2,34,251 व 3,52,421 या संख्येच्या बेरजे इतके येते म्हणून सांगितले, बेरजे इतके येते म्हणून सांगितले। आता काय करायचं, पहिला निकष काय करायला पाहिजे रे, ह्या दोन्हींची काय करायला पाहिजे, बेरीज करायला पाहिजे। म्हणजे काय करायला, ते 2,34,251 अधिक 3,52,421 म्हणजे इथे किती येणार आहे, 5 आणि 2 4 आणि 2 6, 4 आणि 2 5 आणि 3 2 आणि 3 3 आणि 2 5, म्हणजे ही काय यांची बेरीज झाली। कोणती संख्या वजा केली असता, म्हणजे काय करायची याची उलटी क्रिया, बेरजेची आपण बेरजेच्या उलटी क्रिया वजाबाकी करतो, वजाबाकीच्या उलटी क्रिया बेरीज करतो। म्हणजे याच्यातून काय करायला पाहिजे, ही वजा करायला पाहिजे। म्हणजे काय करायला पाहिजे, 9,25,000 किती 564
वजा किती येणार आहे रे इथं 2 7 6 6 8 5 म्हणजे 5,86,672 काय करायला पाहिजे वजा करायला पाहिजे। आता 4 मधून 2 गेले उरले किती 6 मधून 7 जातात का म्हणून इथलाच्या घ्या काय करायला पाहिजे इथं घ्यायला पाहिजे। मग झाले किती 16 16 मधून 7 गेले 9 9 उरले इथलाच्या इथं परत दिला झाले किती 7 म्हणजे इथं झाले किती 7। आता या 5 मधून 7 जातात का नाही म्हणून इथलाच्या काय करायला पाहिजे इथं घ्यायला पाहिजे। 15 मधून 7 गेल्यानंतर राहिले किती 8 इथलाच्या इथं परत दिला झाले किती 7। मग पुन्हा इथं 15 मधून 7 गेले उरले 8 पुन्हा इथलाच्या इथं काय दिला परत दिला झाले 9 इथलाच्या इथं घेतला 12 मधून 9 गेले उरले 3 इथलाच्या इथं परत इथं दिला झाले किती 6 9 मधून 6 गेले उरले किती 3 म्हणजे 3 घर सोडून 2 घर 3,38,892 पर्याय क्रमांक किती रे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 काय बघा 10,101 गुणिले 25 आता याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत। आता याच्यापेक्षा ह्या संख्या काय भाग घाला गुणाकार करत असताना काय लहान आहेत मग कुठं शून्य वाढवायची कुठं काय करायचं ते आपण बघायचं आहे। गुणाकार करत असताना आपण कुठल्या बाजूने कोणत्या बाजूला करतो डाव्या बाजूनं उजव्या बाजूला आणि भागाकार करत असताना उजव्या बाजूनं डाव्या बाजूला कट कर जरा। प्रश्न क्रमांक 4 काय आहे बघा 10,101 गुणिले 25 ही संख्या आज आपण काय करणार गुणाकाराच्या स्वरूपात काय करणार सोडवणार आहे। मग गुणाकार करत असताना आपल्याला माहिती आहे या बाजूनं या बाजूला करतो म्हणजे उजव्या बाजूनं डाव्या बाजूला करतो गुणाकार आणि भागाकार असेल तर डाव्या बाजूनं उजव्या बाजूला करतो। मग आपण याचा गुणाकार करायचा आहे 10,101 गुणिले 25 करायचा आहे। मग आता आपण इकडं गुणाकार केला 25 एके 25 25 5 हाच्याला आले 2 25 0 0 0 आपण घेऊ शकत नाही का हाच्याचे 2 आहेत म्हणून हाच्याचे 2 इथे उतरून घेतले कट झाले। पुन्हा बघा 25 एके 25 25 5 पुन्हा हाच्याला आले किती 2 पुन्हा बघा तिथं पुन्हा 0 आले 25 0 0 म्हणजे हाच्याचे पुन्हा किती घ्यायला पाहिजेत 2 उतरून घ्यायला पाहिजे आणि 25 एके 25 म्हणजे हे काय येणार आहे उत्तर आहे 3 घर सोडून 2 घर सोडून 2,52,525 म्हणजे 25 25 25 पर्याय क्रमांक किती 2। प्रश्न क्रमांक 5 काय बघा 3 बहिणींचे सरासरी वय 15 वर्ष आहे 2 बहिणींचे वय 15 वर्ष व 12 वर्ष असेल तर तिसऱ्या बहिणीचे वय किती म्हणजे इथं 3 बहिणी आहेत पहिली ए दुसरी बी आणि तिसरी सी मग 2 बहिणींची वय दिलंय एकीचं दिलंय 15 एकीचं दिलंय 12 म्हणजे कोणत्याही 2 बहिणींचं घ्या म्हणजे या तिघी बहिणी आल्या। मग तिघी बहिणी आल्यानंतर 3 बहिणींची सरासरी सरासरी म्हटल्यानंतर गुणाकार आपण या ठिकाणी माहिती आहे 3 बहिणींची सरासरी 3 गुणिले 15 15 त्रिका किती झालं रे 45 मग 2 किती झालं 45 मग हे काय झालं 3 बहिणींची सरासरी झाली आणि इथं 2 बहिणींची वय दिल्यात मग हिचं हे 3ची सरासरी आणि वय दिल्यात मग हिंची काय करा बेरीज करा 15 अधिक 12 किती आलं 27 आणि सरासरी किती आहे 45 मग 45 वजा 27 बरोबर किती आलं रे 18 म्हणजे एका बहिणीची जी ए असेल बी असेल किंवा सी असेल जे तुम्ही रिकामा प्रश्नचिन्ह देणार आहे त्या बहिणीचं वय किती असणार आहे तर 18 म्हणून पर्याय क्रमांक किती 3। प्रश्न क्रमांक 6 काय बघा लीप वर्षाचे 7/6 बरोबर किती आठवडे आपणला काढायचं आहे। मग आपणला घेत असताना काय घ्यायला पाहिजे लीप वर्ष घ्यायला पाहिजे 6 भाग घालवायचा म्हटल्यानंतर लीप वर्ष घ्यायला पाहिजे। पहिल्यांदा काय करा 366 दिवसाचे 366 गुणिले 7/6 काढून घ्या बरोबर। मग याचं येणार उत्तर कशामध्ये येणार आहे दिवसामध्ये येणार आहे कारण हे परिमाण कशामध्ये आहे दिवसामध्ये आहे। मग बघा 6 एके 6 6 6 36 पुन्हा 6 एके 6 म्हणजे उरलं किती 61 गुणिले 7 आता येणारं उत्तर कशामध्ये असणार आहे तर दिवसामध्ये असणार आहे। आपणला काढायचं आहे कशामध्ये तर ते आठवड्यामध्ये काढायचं आहे 7 एके 7 7 एके 7 झालं 7 सक्क 42 म्हटल्यानंतर किती आलं 427 मग 427 हे उत्तर आहे का आपलं नाही मग काय करायला पाहिजे आपल्याला कशामध्ये काढायचा मग मुलं इथं काय करतात 427 लिहून टाकतात आठवड्याचे दिवस किती
हां 7 एके 7, 7 सक्क 42 आणि 7 एके 7 म्हणजे आलं किती उत्तर 61. पर्याय क्रमांक किती 3. प्रश्न क्रमांक पुढचा काय बघा. रोमन अंक CDXLIX अरबी संख्येत लिहा. अरबी संख्या म्हणजे कुठली आंतरराष्ट्रीय. अरबी म्हणजे आंतरराष्ट्रीयमध्ये लिहा. CDXLIX म्हणजे अशा पद्धतीने लिहायचं आहे. 2-2चे आपण गट केलेत बघा. 2-2चे गट करा. सीच्या पुढं D आहे म्हणजे याच्यातून काय झालं आहे वजा झालं. C म्हणजे किती D म्हणजे 500मधून 100 गेले 400. पुन्हा बघा X आणि L. X मधून 10 काय होणार आहे वजा होणार आहे. L म्हणजे किती 50मधून 10 वजा 40. पुन्हा IX. I म्हणजे 1 आणि X म्हणजे 10. 10मधून 1 वजा 9 म्हणजे किती आलं 400. 440 आणि 9 400 किती येणार 449. पर्याय क्रमांक 2. बस.